नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. देसी पिस्टल जवळ बाळगून फिरणाऱ्या आरोपीला केले जेरबंद. शहर पोलीस स्टेशन पुसदची कारवाई. दिनांक 18 जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस स्टेशन पुसद शहर, पोलीस नायक दिनेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल इंगोले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे 9:45 वाजता मुखबिर कडून खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की गणेश दत्ता कांबळे वय 27 वर्ष, राहणार वडसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा कोपरा टी पॉइंट उमरखेड रोडवर विना परवाना देसी पिस्टल अग्निशस्त्र सोबत बाळगून थांबलेला आहे अशी माहिती मिळाली. या माहितीवरून डीबी पथकाने सदर इसम गणेश दत्ता कांबळे वय 27 वर्ष, राहणार वडसद याला शिताफीने घेराव घालून जागीच पकडले व त्याची अंग झडत घेतला असता त्याचे जवळ शर्टाच्या आतून कमरेला पॅन्ट मध्ये खोसून असलेली एक देशी पिस्टल व ज्याचे मॅगझिन मध्ये एक जिवंत काडसूस असे मिळून आले. सदर देशी पिस्टल किंमत 25,000 रुपयाची व त्यामधील काडतूस किंमत 1,000 रुपये असा 26,000 रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या बाळगताना सदर इसम मिळून आला. त्यावरून सदर इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे. सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पुसद शहर येथील डीबी पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलीस स्टेशन पुसद शहर, पोलीस नायक दिनेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल इंगोले यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.